शिक्षक दिनाच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर विजय कुलकर्णी सर, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित डॉक्टर नेरकर मॅडम, डॉक्टर बेंद्रे सर, डॉक्टर मांडे सर, डॉक्टर सर, माळगे मॅडम, हिंदी विभागाच्या डॉक्टर गायकवाड मॅडम आणि या ठिकाणी उपस्थित सर्व विद्यार्थी. 5 सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. जसं बालक दिन म्हणून, पर्यावरण दिन म्हणून, शिक्षण दिन म्हणून असे वेगवेगळे दिवस आपण वेगळ्या दिवशी या ठिकाणी साजरे करतो. मला असं वाटतं की 365 दिवसांमध्ये 365 दिवस आपण साजरे करतो. कदाचित भविष्यामध्ये एका दिवशी 2-2 दिवस साजरे करण्याची वेळ या ठिकाणी येऊ शकते. शिक्षकांचा सन्मान त्यांच्या कार्याप्रती, त्यांच्या डिवोशन प्रती या ठिकाणी करण्यात यावा यासाठी अशा पद्धतीचा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा आपण शिक्षक दिन म्हणून साजरा. ते स्वतः एक शिक्षक राहिलेले आहेत. देशाचे उपराष्ट्रपती, देशाचे राष्ट्रपती म्हणून त्यांनी या ठिकाणी कार्य. म्हणून त्यांच्या जयंतीच्या सन्मानार्थ आपण या ठिकाणी शिक्षक दिन म्हणून 5 सप्टेंबर हा दिवस आपण साजरा करतो. जसं 15 ऑक्टोबर हा दिवस आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या निमित्तानं वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. अगदी त्याच पद्धतीनं अब्दुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस जो आहे तो आपण 11 नोव्हेंबरला शिक्षण दिन म्हणून साजरा करतो. असे वेगवेगळे दिवस आपण या ठिकाणी साजरा करतो. त्याच्या मागची एक धारणा आहे की विद्यार्थ्यांमध्ये, आजच्या युवकांमध्ये या सगळ्या गोष्टी गेल्या पाहिजेत. हे ज्ञान पर्क्युलेट झालं पाहिजे. ज्या व्यक्तींनी राष्ट्र उभारणीसाठी या ठिकाणी मोठं कार्य केलं त्यांची कुठेतरी आठवण, त्यांची प्रेरणा आपल्या विद्यार्थ्यांमध्ये या ठिकाणी येणं गरजेचं आहे. खरं म्हणजे या सर्वच मॅडमचं खऱ्या अर्थानं अभिनंदन की या विद्यार्थिनीमध्ये खऱ्या अर्थानं कौशल्य निर्माण करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न. आत्ता जर आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जर आपण पाहिली तर या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं मुख्य जे उद्देश आहे ते आहे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्माण करणं, विद्यार्थ्यांमध्ये स्किल निर्माण करणं. 12 डिसेंबर 2023 मध्ये UGCनं एक डॉक्युमेंट त्या ठिकाणी पब्लिश केलं, करिक्युलम अँड क्रेडिट फ्रेमवर्क ऑफ अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट. यामध्ये असं दिलेलं आहे की